हॅलो स्टुडंट्स, वेलकम इन सहज शिक्षण चॅनल. स्टुडंट्स, आज आपण बघत आहोत 4th स्टँडर्डचा सब्जेक्ट येत आहे इंग्लिश बालभारती. अकॉर्डिंग टू न्यू सिलेबस आपलं 3rd युनिट सुरू आहे. फर्स्ट युनिट अँड सेकंड युनिट हे ऑलरेडी कंप्लीट झालेलं आहे. याचे व्हिडिओज ऑलरेडी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत. त्यासाठी वेगळी प्लेलिस्ट बनवली आहे. त्या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला हे सगळे व्हिडिओज बघायला मिळणार आहेत. तर आपण स्टार्ट केलेलं आहे 3rd युनिट, त्यामधला 3.1 ऑलरेडी कंप्लीटेड. नाव वी टेक 3.2 सुयोग मेक्स फ्रेंड्स. ओके, तर म्हणजेच सुयोग या नावाचा जो मुलगा आहे तो मित्र बनवत आहे. तर हे जे तुमच्या चॅप्टरचं नेमिंग दिलेलं आहे सुयोग मेक्स फ्रेंड्स, तर या चॅप्टर थ्रू आपल्याला त्याच्या एंडला एक छान असं मोरल शिकायला मिळणार आहे. तर ते काय आहे हे आपण या चॅप्टरच्या एंडलाच बघणार आहोत. ओके, तर त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, चला पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. खाली जो बेल आयकॉन दिसतो याच्यावरती पण प्रेस करा, सो दॅट तुम्हाला इथून पुढचे सुद्धा जे चॅप्टर्स आहेत जेव्हा मी अपलोड करीन त्याचं नोटिफिकेशन मिळेल, तेही बघता येतील. तर पेज नंबर 42 अँड पेज नंबर 43 वरती तुमचा हा चॅप्टर दिलेला आहे सुयोग मेक्स फ्रेंड्स, राईट. तर ह्या ठिकाणी आपल्याला पिक्चर थ्रू बघायचं आहे त्यांचं कॉन्व्हर्सेशन आणि एंड अपला आपल्याला त्याच्या थ्रू आपल्याला काय मोरल भेटतं हे बघायचं आहे. सो त्यांनी सांगितलेलं आहे लिसन अँड रीड, राईट. सो साहिल, सानवी अँड देअर फ्रेंड्स आर प्लेइंग लगोरी. तर इथे तुम्हाला काही गर्ल अँड बॉय जे आहेत हे काही खेळताना दिसत आहेत, लगोरी खेळताना दिसत आहेत, राईट. तर कोणाकोणाचा आवडता गेम आहे लगोरी. ओके, तर त्यांना या पिक्चरमध्ये फार इंटरेस्ट येणार आहे. ओके, तर लगोरी खेळताना दिसत आहेत. लेट्स सुयोग वॉन्ट टू जॉईन देम. तर हा कोण आहे? सुयोग आहे. तर या सुयोगला त्यांच्यामध्ये जॉईन व्हायचं आहे, त्यांच्याबरोबर खेळायचं आहे. सो तो काय विचारतो? मे आय प्ले विथ यू. तर यावरती या एका त्याच्या फ्रेंड्सनी किंवा या एक बॉयनी त्याला काय रिप्लाय दिलेला आहे? बट द गेम हॅज स्टार्टेड, सॉरी यू आर लेट. तर हा मुलगा म्हणतो गेम ऑलरेडी स्टार्ट झालेला आहे आणि सॉरी तू वेळाने आलास. ओके, सो यावरती सुयोग पुढे जातो. पुढे गेल्यानंतर त्याला राहुल आणि जेनी हे पतंग उडवताना दिसतात. सो राहुल अँड जेनी आर फ्लाइंग काइट्स. सुयोग वॉन्ट टू जॉईन देम. तर अगेन ती दोघंजण जेव्हा पतंग उडवताना बघून त्याला त्या दोघांना जॉईन व्हावंसं वाटतं, त्या दोघांच्या सोबत पतंग उडवावंसं वाटतं. सो पुन्हा तो या ठिकाणी मे आय फ्लाय द काईट विथ यू. त्यांना तो विचारतो मी तुमच्यासोबत पतंग उडवू शकतो का? तर यावरती जेनी काय रिप्लाय करते? सॉरी वी हॅव ओनली वन काईट. तर आमच्याकडे एकच पतंग आहे असे जेनी त्याला रिप्लाय करते. ओके, सो तो 2 ग्रुपमधून आता पुढच्या ग्रुपकडे जातो. तर पुढच्या ग्रुपमध्ये असते परी आणि रोमा. परी अँड रोमा आर प्लेइंग विथ अ डॉल. सुयोग वॉन्ट्स टू जॉईन देम. अगेन त्या दोघी जेव्हा डॉलसोबत खेळत आहेत तेव्हा सुयोगला त्यांच्यामध्ये जॉईन व्हावंसं वाटतं, त्यांच्यासोबत खेळावंसं वाटतं. मे आय प्ले विथ यू असं तो त्यांना विचारतो. Why don't you go and play with श्रेया and रोहन. तर यावरती रोमा रिप्लाय काय देते की तू श्रेया आणि रोहनसोबत का नाही जॉईन होत किंवा त्यांच्यासोबत का नाही खेळत. तर अगेन 3 ग्रुपमधले हे जे त्यांचे फ्रेंड्स होते त्याला ह्याला काय म्हणलेलं आहे, त्यांनी नको म्हणलेलं आहे किंवा तू आमच्यासोबत खेळू नकोस म्हणून सांगितलेलं आहे. नेक्स्ट ग्रुपकडे तो जातो. तर सुयोग नेक्स्ट ग्रुपमध्ये गेलेला आहे. श्रेया आणि रोहन आर प्लेइंग हॉपस्कॉच. सुयोग वॉन्ट टू जॉईन देम. अगेन सुयोगला त्यांचा जो खेळ आहे, जे घर असे घर काढून किंवा स्क्वेअर काढून जी जिबली असते ती टाकून जे खेळत असतात ते त्याला तिथे जॉईन व्हावंसं वाटतं, त्यांच्यासोबत खेळावंसं वाटतं. मे आय प्ले विथ यू असं तो त्यांना विचारतो. यावरती रोहन त्याला काय रिप्लाय देतो? नो नो ओनली 2 of us want to play. तर नको आम्ही दोघंच खेळणार आहे असं तो रिप्लाय देतो. ओके, तर टोटल 4ही ग्रुपमध्ये जाऊन सुयोग रिक्वेस्ट करतो की मी तुमच्याशी खेळू का. तर यावरती सुयोगला नको किंवा नो असं रिप्लाय भेटलेला आहे. तर नोबडी इज रेडी टू प्ले विथ सुयोग.
तर कोणीही सुयोग बरोबर खेळायला तयार नव्हतं. सो ही डिसाइडेड टू प्ले अलोन. कोणी खेळायला घेत नाही ना, तर राहू दे, आपण आपलं एकटं खेळूया असा तो विचार करतो. सो तो काय करतो बघा. सुयोग इज बिल्डिंग अ सँड कॅस्टल. नाव एव्हरीवन वॉन्ट्स टू जॉईन हिम. तर सुयोग काय करतो, माती घेतो किंवा वाळू घेतो आणि त्या वाळूचा किल्ला बांधायला तयार करतो. तर मग मात्र प्रत्येक जण त्याच्याबरोबर खेळायला तयार होतं, त्याला जॉईन व्हायला प्रत्येकाला आवडतं. तर यावरती बघा, लेट मी बिल्ड अ कॅस्टल. तर सुयोग हा एक छान असा वाळूचा किल्ला बनवतो. यावरती हा जो बॉय आहे हा म्हणतो त्याला, हे लुक ॲट दिस. देन ओ अ सँड कॅस्टल. तर यावरती त्याला जे रिप्लाय सगळ्यांनी मगाशी जे त्याला नको, येऊ नको किंवा जी काही वेगवेगळी कारणं दिली होती ते सगळेजण काय म्हणतात, आता त्याच्याशी जॉईन व्हायला येतात. तर यावरती तो रिप्लाय हा काय म्हणतो, तर हे एक वाळूचं त्यानं किल्ला बांधला आहे. शाल वी जॉईन हिम. तर परीने जे मगाशी त्याला नको म्हणलं होतं, तर ती आता त्याला काय विचार येते, तर आम्ही तुला जॉईन होऊ का, तुझ्यासोबत खेळायला येऊ का. देन कॅन वी प्ले विथ यू. तर आम्ही तुझ्यासोबत खेळू का. तर याच्यावरती सुयोग मात्र येस ऑफकोर्स यू कॅन. तर सुयोग मात्र सगळ्यांना आपल्यासोबत खेळायला बोलवतो आणि त्या खेळण्याचा आनंद घेतो. दे ऑल प्ले हॅपीली टुगेदर. ओके. तर सुयोग एकटा होता त्यावेळेला त्याला खेळत असताना कोणतीही मजा येत नव्हती, कोणताही आनंद वाटत नव्हता. पण जेव्हा सगळे फ्रेंड्स त्याचे एकत्र आले आणि जेव्हा एकत्र मिळून ते खेळायला लागले तेव्हा त्याला काय वाटली, अजून जास्त मजा वाटली, अजून जास्त आनंद वाटला, इंटरेस्ट वाटला. ओके. तर या पिक्चर थ्रू आपल्याला या चॅप्टरमधून काय शिकायचं आहे, तर टुगेदरनेस गिव्ज हॅपीनेस. ओके. तर आपल्याला या चॅप्टरमधून काय शिकायला मिळतं, एकत्रपणे आल्यामुळे, काही सण समारंभ साजरे केल्यामुळे किंवा कोणतेही सेलिब्रेशन असू देत, सेलिब्रेशनशिवाय कोणतंही दुःख असू देत, जेव्हा आपण एकत्र येतो तेव्हा त्याचा आनंद वेगळा असतो. एकत्रपणाची ताकद जी असते ही चांगली असते आणि त्यामध्ये आपल्याला आनंद मिळतो. टुगेदरनेस गिव्ज हॅपीनेस. ओके. तर त्याचंच एक्झाम्पल इथं आपल्याला बघायचं आहे. इथे बघा, हे सगळे लोक एकत्र आलेले आहेत, एन्जॉय करत आहेत, त्यामुळे ते कसे आहेत, हॅपी दिसत आहेत, सगळ्यांच्या चेहऱ्यावरती आनंद दिसत आहे. म्हणजे आता सपोज यातला एकटा किंवा आणि दोघं जण असतील तर त्यांना तेवढा आनंद मिळाला असता का, नाही. सगळे आहेत, एकत्र आहेत, त्यामुळे ते सेलिब्रेट करत आहेत, एन्जॉय करत आहेत. तर या चॅप्टरमधून आपल्याला हेच शिकायचं आहे की टुगेदरनेस गिव्ज अस हॅपीनेस. सगळे एकत्र आल्यामुळे आपल्याला त्या गोष्टीचा किंवा जे आपण सेलिब्रेशन करणार आहोत, जे आपल्यामध्ये काय आहे, एकत्र आल्यामुळे, एकत्र खेळल्यामुळे आपल्याला त्याचा आनंद मिळतो किंवा आनंद जास्त मिळतो. राईट. तर हाच होता आपला हा चॅप्टर. तर यानंतर सेकंड क्वेश्चन आहे इनॅक्ट द स्टोरी. आता इनॅक्ट द स्टोरी म्हणजे काय हे बघण्याआधी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करा. खाली जो बेल आयकॉन दिसतो या बेल आयकॉनवरती पर्यंत प्रेस करा, सो दॅट तुम्हाला इथून पुढचे सुद्धा चॅप्टर जेव्हा मी अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन मिळेल. राईट. सो इनॅक्ट द स्टोरी म्हणजे काय करायचं आहे, जस्ट तुमच्या क्लासरूममध्ये एक कोणतरी सुयोगचं कॅरेक्टर करायचं आहे आणि बाकीचे जे फ्रेंड्सचे अकॉर्डिंग टू नेम दिलेले आहेत त्यानुसार कॅरेक्टर करून ही स्टोरी तुम्ही इनॅक्ट करायची आहे. राईट. देन थर्ड, डिस्कस वाय सुयोग कुड मेक फ्रेंड्स. तर सुयोगला फ्रेंड्स का बनवायचे होते, कारण सुयोग जेव्हा एकटा होता तेव्हा त्याला एकटा खेळण्यात मजा येत नव्हती, बिलकुल येत नव्हती. तुम्ही सुद्धा जर एकटं खेळत असाल तर बोर होता, तुम्हाला मजा येत नाही. तसंच सुयोगला सुद्धा एकटं खेळण्यात मजा येत नव्हती, तो बोर होता. सो त्यामुळे त्याला फ्रेंड्स बनवायचे होते. पण प्रत्येक वेळेला प्रत्येक ग्रुपमध्ये त्याला नकार मिळाला, नो रिप्लाय मिळाला. सो तो स्वतःच काहीतरी आपलं एकटाच खेळायला लागला. पण त्यानंतर जेव्हा त्याचे सगळे फ्रेंड्स त्याला विचारायला आले तेव्हा त्याने हो म्हणलं आणि सगळ्यांना एकत्रितपणे घेऊन तो खेळू लागला आणि त्याला त्या खेळाचा आनंद जास्त मिळवता आला. राईट. तर चला विद्यार्थ्यांनो, तुम्ही असंच करायचं आहे, सगळेजण मिळून एकत्र येऊन जो काही खेळ आहे तो खेळायचा आहे. तुमचं जे काही सेलिब्रेशन आहे, जे काही वेगवेगळे असतं ते तुम्ही सगळेजण एकत्र येऊन तुमचे फ्रेंड्ससोबत सेलिब्रेट करायचं आहे.
तर याचबरोबर आपला हा चॅप्टर संपलेला आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला पटकन लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्सना सुद्धा शेअर करा.